अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या नावाची चर्चा होती, ती एकमेकांवरील आरोपांमुळे। पण आज त्यांच्या भेटीची चर्चा होतीये। भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमधील एका रुग्णालयामध्ये धस आणि मुंडेंमध्ये ही सदिच्छा भेट झाली आहे। तर मुंडे आणि धस यांच्यामध्ये बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येते आहे। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपवून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? महाराष्ट्राची संस्कृती आहे, काही ठिकाणी मतभेद राहू शकतात, मनभेद नाहीये। मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात 2-3 तास माझी चर्चा झाली। काही विषयावर मतभेद आहेत, काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात, पण आमच्या राज्यामध्ये कुणाशी मनभेद नाही आहे। आमच्याकडे पक्षीय राजकारण जरी असलं, वेगवेगळे पक्ष जरी आम्ही काम करतो, महायुतीचे असो की महाविकास आघाडीचे, पण जेव्हा अशा घटना होतात, कोणी हॉस्पिटलाइज असतं, कोणाच्या घरी दुःखद घटना झाली, तर आम्ही महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे लोक ही संस्कृतीच महाराष्ट्रात टिकून ठेवलेली आहे। हीच खरी संस्कृती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे।